नमस्कार, मी मयुरी तुमचं स्वागत करते. आज आपल्याला यूट्यूब थंबनेल कसं बनवायचं ते शिकायचं आहे. त्यासाठी प्ले स्टोअरमधून पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्याच्यावरती डाउनलोड करून घेतल्यानंतर ओपन करायचं आहे. इथे आपल्याला अशी विंडो ओपन होईल. त्याच्यानंतर न्यू टेक्स्ट हे आपल्याला पहिल्यांदा डिलीट करून घ्यायचं आहे. तर डिलीट ऑब्जेक्ट ओके करायचं. आता यामध्ये आपल्याला फोटो घ्यायचे आहेत गॅलरीमधून. इथे प्लसच्या सिम्बॉलवरती क्लिक केल्यानंतर फ्रॉम गॅलरी सिलेक्ट करायचं. याच्यातून आपल्याला जे फोटो घ्यायचे आहेत ते आपण ॲड करू शकतो. त्याच्यानंतर इथे डायरेक्ट क्रॉपला ऑप्शन येतो. ही फोटो क्रॉप करून घ्यायचा, ओके करायचं. आता मला अजून एक फोटो घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मी परत एक फोटो घेते. प्लसवरती क्लिक करायचं, फ्रॉम गॅलरी हा एक फोटो घेते. हा पण डायरेक्ट क्रॉपला ऑप्शन येतो, क्रॉप करून घ्यायचा आहे, ओके. आता आपल्याला यूट्यूबचं थंबनेल बनवायचं आहे. तर ह्या 3 डॉटवरती क्लिक केल्यानंतर इथे 5वा ऑप्शन आहे इमेज साईज, यावरती क्लिक करायचं. कस्टम दिसते, तिथे आपल्याला यूट्यूबचं थंबनेल करायचं आहे. त्याच्यामुळं हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. यूट्यूब थंबनेल हा 16:9चा ॲस्पेक्ट रेशो तयार होतो, ओके करायचं. याच्यामध्ये आता आपल्याला इमेज जेवढी हवी आहे तेवढी इथं ॲडजस्ट करून घ्यायची. हे सिलेक्ट करून घेतल्यानंतर मला आता हे बॅकग्राऊंडचं जे इमेज आहे ती मला चेंज करायची आहे. त्याच्यासाठी इथे क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर कलर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. याच्यामध्ये आपल्याला जो कलर हवा आहे तो आपण इथे घेऊ शकतो. ग्रेडियंटमध्ये घेतल्यानंतर प्लसच्या वरती साईन केल्यानंतर हे तुम्ही कसंही तुम्हाला वाटेल तसं हाफ घेऊ शकताय, असा घेऊ शकताय, जसं हवं आहे तसं तुम्ही ॲडजस्ट करू शकताय. पण मला तसं काही करायचं नाही आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण प्लेन न घेता मला ग्रेडियंटमधून हा पहिला जो ऑप्शन आहे हा मला बरा वाटतो आहे, त्याच्यामुळे मी तो घेते. इथे क्लिक केलं की ओके करायचं. त्याच्यानंतर आता आपल्याला यामध्ये टायटल द्यायचं आहे. तर आता टेक्स्टमध्ये जाते. इथं मला आता लिहायचं आहे. एडिटमध्ये जायचं आणि आता जे टायटल आहे ते घ्यायचं. तर मी आज टायटल लिहिते, आज बनवला गवती चहा. याच्यामध्ये असं होते, ओके करते. आता याची साईज तुम्ही केवढी ठेवायचं आहे, काय टायटल ते तुम्ही ठरवू शकताय. आता हे झाल्यानंतर याच्यात जर तुम्हाला कलर सिलेक्ट करायचा असेल किंवा फॉन्ट वगैरे ते पण आपण करू शकतो. त्याच्यामध्ये इथे गेल्यानंतर कलरचा ऑप्शन आहे, तर तुम्ही कोणताही कलर घेऊ शकताय. मी ब्लॅक घेते आहे. आता जे आज बनवला गवती चहा मी लिहिलं आहे, यामध्ये पण मला थोडे चेंजेस करायचे आहेत. त्यामुळे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन येतात. यामध्ये आपण साईज ठरवू शकतो केवढी ठेवायची आहे, किंवा आपल्याला कलर जो आहे तो आपण इथे व्हाईट, ब्लॅक असा कोणताही सिलेक्ट करू शकतो आहे. मला व्हाईटच ठेवायचा आहे, त्यामुळे मी इथं ओके करते. त्याच्यानंतर तुम्हाला इथे भरपूर ऑप्शन येतात. फॉन्ट आपण सिलेक्ट करू शकताय किंवा स्टाईल मी इथं बोल्ड ठेवते आहे, तर ओके करायचं. त्याच्यानंतर लाईन आपण स्पेसिंग जे आहे ते लाईन स्पेसिंग ते तुम्ही सिलेक्ट करू शकताय. इथे स्ट्रोक म्हणून पण ऑप्शन आहे. स्ट्रोकला काय होते ते तुम्हाला मी दाखवते. इथे इनेबल करायचं. ह्याच्यामध्ये आपण कलर किंवा ग्रेडियंट कोणतंही ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. तर थोडाफार इथे चेंजेस होतात, डार्क होतं ते. त्यानंतर शॅडो तुम्ही सिलेक्ट करू शकताय, कोणता हवा आहे असं होतं. मी हे ठेवते आहे.
त्याच्यानंतर इनवर शॅडो, त्या लेटरमध्ये शॅडो हवा असेल तर असे भरपूर इथे ऑप्शन आहेत. 3D टेक्स्ट होऊ शकतं आहे. तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही बनवू शकताय. तर मी तुम्हाला साधं सिंपल दाखवते, त्याच्यामुळे मी जास्त काही आतमध्ये गेलेलं नाही आहे. हे झालं सिलेक्ट. हा मला आता वाटतं की हा असा असू शकतो किंवा मला असा ठेवायचा आहे. हे माझं आता फायनल झालं आहे. मला यामध्ये चेंजेस काही करायचे नाही आहेत. आता मी ह्या 3 डॉटवरती क्लिक करते. इथे आता मला ही सेव्ह करून घ्यायची आहे इमेज. एक्सपोर्ट इमेज करते. त्याच्यानंतर फॉर्मॅट जो आहे तो ठेवायचा आहे. डायमेन्शन्समध्ये मला सिलेक्ट करायचं आहे. कस्टम जिथं आहे तिथं मला अल्ट्रा सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करते. आता तुम्हाला ही जी इमेज आहे ती तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही यूट्यूबचे जे थंबनेल आहेत ते तुम्ही या पिक्सेल लॅबमधून बनवू शकताय. खूप साधं, सोपं, सिंपल आहे आणि बनवायला पण 1-2 मिनिटच जास्तीत जास्त लागतो. जर तुम्हाला फास्टमध्ये साधं सिंपल ठेवायचं आहे तर तुम्ही हे ठेवू शकताय. ओके. जर अशाच प्रकारचा कोणता जर व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मला कमेंट करा. मी तो नक्की बनवीन. थँक्यू.